I wake up to a little bit नाजूक रेशीम पाती दोन्ही बाजूला coffee ain't hit yet, damn ain't that great. सासूबाई मंदिर त्या ठिकाणी आता आपण Jerk and I'm not even that paid. I need a change. टाकल्यावर कसं का व्हायचं कुठं इकडे कुठं आता माहिती पहा सकाळच्या रम्य अशा वातावरणात आम्ही आता आमच्या एका मित्राची वाट पाहत आलोय जुन्या पुणे मुंबई हायवेला सोसायटीचं आमचं हे एंट्रन्स हायवेकडील काय करता तुम्ही असं आम्ही सकाळी लवकरच जाईबाईच्या बेस्ट विलेज बहरेमध्ये पाठीपाठीच पोचलो. आम्ही आमच्या फोर व्हीलर बोहरे शाळेच्या समोरच पार्क केल्या आणि आम्ही आता पुढे ट्रेकसाठी निघालो. रात्री भाकरी केलं त्यानं भांडत असलं रात्री भाकरी म्हणजे सकाळ सकाळ त्यांना इतका उत्साह आहे ती पवार साहेबांना भांड आणि बासणं पण घास And I don't plan to visit, I'm gonna stay there till I feel like I'm winning all. And this is just the beginning, I need a big change, help me feel like living. I need a big swing, home runs I'm hitting, and I'll never look back, moving on till I get it all. And we all got dreams, we all want things. But what you gonna do for it, how you gonna move for it, what you gonna be? And do you believe you can do anything? But what you gonna do for it, how you gonna move for it, what you gonna be? डोंगर ट्रेक करण्यासाठी निघालो आहोत. ही पहा आमची गँग सगळी कशी ही गँग यांच्या डोळ्याचं ऑपरेशन मागच्या वेळेस कारणी केले. येस ओके अरे खरंच बिबटी आहे जरा काळजी घ्या ना बिबटीची काळजी घ्या आणि एकटे गेल्यावर ते आमचं मागच्या आठवड्यात अचानक तासूबाई डोंगर ट्रेक करण्याचं नियोजन झालं. मित्रांनो तासूबाई हे एक निसर्गामध्ये वसलेलं ठिकाण आहे. मावळ तालुक्यातील बोहरेपासून एकदम जवळ आहे. एकदम मस्त असं ठिकाण आहे. जास्त एक्सप्लोर केलेलं नाही पण एकदम मस्त आहे. एकदम मस्त.
मस्त असं तासोबाईचा हा डोंगर आज गर्दी झाली आहे. का गर्दी झाली काय कळना. 4-5 कोंबडे आहेत त्यामुळे कोंबडे खायला लोक आलेत. ट्रेकला गावरान कोंबड्याचा बेत असल्यामुळे लोक आले तेवढी. जे वाढले ते कोंबडेच आहेत स्वतः. हो ऐका कोंबडे आले कोंबडे. इकडून नाही हो ऐका इथे पाऊलवाट दिसते ही बघा. हे पाऊलवाट आहे ना प्रत्येकांच्या मनामध्ये असल्यामुळं ते सगळेजण उत्सुक आणि आज या ठिकाणी कविवर्य आमचे गीतकार क्षीरसागर सर यांना शुभेच्छा देण्यात येणार आहे. मित्रांनो, हा जो डोंगर दिसतोय हा डोंगर बघ असा तासल्यासारखा वाटतोय. कदाचित त्याच्यामुळेच इथल्या देवीचं नाव तासोबाई असावं असं आम्हाला वाटतंय. आणि आपण जर इकडं खाली पाहिलं ह्या ठिकाणी हे गाव दिसतंय. हे कशाळ गाव आहे. बोहेरी कशाळ जे आपण म्हणतो ते कशाळ गाव. किती जबरदस्त हा ठिकाणचा सौंदर्य आहे. डोंगर पावसाळ्यात तर इतकं जबरदस्त वाटतं. ह्या ठिकाणून तुमचे धबधबे किंवा वॉटरफॉल खाली पडत असतात. एकदम मस्त असं आहे बघा एरिया. आजचा हा फ्रेंड्स ग्रुपचा तासोबाई डोंगर ट्रेक हा ट्रेक करत असताना आम्ही बोहरी या ठिकाणी आमच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि बोहरी या ठिकाणाहून पायी निघालेलो आहे. आता आम्ही मध्यावर आलेलो आहेत. समोरचा हा प्रदेश पाहिला तर खूप निसर्ग संपन्न विविध झाडांची ही रेलचेल या ठिकाणी पाहिलं असतं मनाला प्रसन्न वाटते. समोरचं हे कशाळ गाव आणि याच्या पाठीमागं हा तासोबाई डोंगर पाठीमागे आमच्या दिसतोय. आणि हा पाठीमागच्या कड्याला पाहिलं तर आपल्याला हरिश्चंद्र कोकणकड्याची निश्चितच आठवण होते. अशा प्रकारे हा एक वेगळा आगळा ट्रेक आम्ही या ठिकाणी आज करतोय. असे अनेक ट्रेक म्हणतो आहे. धन्यवाद. थोडं उंच केलं वाटलं. नाही येऊ दे सगळे येऊ द्या. सासूबाईच्या नावाने असं म्हटलं जातं की ह्या ट्रेकसाठी एक साधारणतः 1 ते सव्वा तास आपल्याला वेळ लागणार आहे तासाचा. पण मस्त आहे. झाडाच्या सावलीमध्ये सर्वांना असं एन्जॉय करत जात आहे. ग्रुप पाहिजे. बघा ह्या पठारावर
कळसुबाईच्या पठारावर पण एक या ठिकाणी विहीर खोदलेली दिसते बहुतेक. बघूयात आपण आता काय आहे. बघा इतक्या उंचावर सुद्धा विहीर आहे आणि विशेष म्हणजे इतक्या उंचावर सुद्धा पाणी आहे. पाणी आहे, बांधकाम हाताने केलेले. आणि हे दगड बघा कसं त्याच दगड रचलेत व्यवस्थित. बघा काय करताय? पाणी इतक्या उंचावर. मित्रांनो, आता आपण निश्चित असं जे ध्येय केलं तर आपण तासुबाई मंदिर त्या ठिकाणी आता आपण आलेलो आहे. बघा हे जे तुम्हाला पुढं दिसतंय डोंगराच्या ह्याच्यामध्ये एकदम गळीमध्ये हे तासुबाई मंदिर. जबरदस्त ट्रेक. हे तासुबाई मंदिर बघा पुढं आपल्याला दिसतंय. पावसाळ्यात इतकं भारी नॅचरल सौंदर्य या ठिकाणचं, म्हणजे एक निसर्ग सौंदर्य इतकं जबरदस्त आहे. ही जी समोरची गळे दिसती त्यातनं पाणी धबधबा येतो. हां, हे बघा आमचे सहकारी कसं आता आमच्या एका मित्राचा सत्कार करायचा आहे त्यासाठी पुष्पगुच्छ तयार करण्याची तयारी चालू आहे. हे आम्ही ह्या ठिकाणी आमच्या सभासदांचा वाढदिवस असून या ग्रुपमध्ये ॲड असल्यानंतर सर्वांचा आम्ही ह्या ठिकाणी सत्कार करत असतो. आपला तुच्छ शिखर सर केलं की त्यासाठी आम्ही असे पुष्पगुच्छ करतो, निसर्गामधलेच काढून मित्रांना देतो आणि त्यांचा सन्मान करतो. जंगली पुष्पगुच्छ असे म्हणतात. त्याला जंगली पुष्पगुच्छ म्हणलं तरी चालेल. हा प्रेमाने दिलेला पुष्पगुच्छ असतो बघा. मित्रांनो, आत्ता आपण तासुबाई मंदिरामध्ये आलेलो आहोत. इतक्या उंच डोंगरावर सुद्धा इतकं मस्त असं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे. चांग भले, चांग भले. हे बघा आमचे सर या ठिकाणी आल्यानंतर मंदिराची साफसफाई करत आहेत. ह्याला म्हणतात भक्त. ते असाना का गॉगल लावून का असाना पण ते करतात. फ्रेंड्स ग्रुपच्या नियमानुसार सलग 3 ट्रेक करणाऱ्या सभासदांना आपण ग्रुपमध्ये सहभाग करून घेत असतो. तशाच पद्धतीने आज आपल्या ग्रुपमध्ये अजय निकम सर हे जॉईन होत आहेत. त्यांनी त्याचबरोबर त्यांचा चिरंजीव हा या ठिकाणी ग्रुपमध्ये सहभागी होतो आहे. परंतु हा ग्रुपचा नेक्स्ट जनरेशन NX त्याच्यामुळे त्याच्याकडे काय स्वतःचा मोबाईल किंवा सिम कार्ड नसल्यामुळं तो आपल्या समवेत आहे. हां, तर असे अजय निकम सर यांनी भंडारा, त्याचबरोबर फिरंगाई आणि हा तिसरा डोंगर म्हणजे हा तासुबाई डोंगर असे 3 सलग ट्रेक या ठिकाणी केलेले आहेत. फ्रेंड्स ग्रुपचे हे एक सगळ्यात म्हणजे कठीण बाब आहे की सलग ते 3 ट्रेक करणं आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कामाच्या व्यापामुळं इच्छा असून सुद्धा करता येत नाही आहे. परंतु त्यांनी मनामध्ये जिद्द बाळगली की ह्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये आपल्याला सहभागी व्हायचंच आहे. हे दोघे बंधू अजय निकम आणि प्रज्ञांकुर निकम हे दोघे प्रज्ञांकुर निकम मागच्याच ट्रेकमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता या ट्रेकमध्ये आजचे हे अजय निकम सर या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. मी आपल्या फ्रेंड सांग बरं सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये वेलकम करायचं आहे. सानुल्या गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा. मित्र संगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. विसरून गेलो पतंग नबीचा विसरून गेलो मित्रांना पाहून तुझला हरपून गेलो अशा तुझ्या रे रंगकळा. हिरवी नाजूक रेशीम पाती दोन्ही बाजूला सळसळती निळी निळोली एक पाकळी पराग पिवळे झगमगती. तळी पुन्हा अनगोजिरवाणी लाल पाकळी खुलती रे उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपून गेले रे. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला. असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा सांग तुझा रे तुझा लळा. धन्यवाद. तासोबाई मंदिरालगतच अशा जुन्या मूर्ती आहेत. मित्रांनो, आत्ता आपण तासोबाई मंदिरापासून एकदम जवळ तासोबाई मंदिराजवळच आपण आहोत. तासोबाई डोंगर आपण आत्ता या ठिकाणचा ट्रेक पूर्ण केला. तासोबाई मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि आता आपण ह्या ठिकाणचा जर तुम्ही पाहिला व्ह्यू तर मन असं किती जबरदस्त व्ह्यू आहे हा. हे पहा मित्रांनो, खाली हे पहा कसं आहे, किती मोठी घळ आहे. असा डोंगर असं सगळं तासला आहे. हा डोंगर तासला आहे. कदाचित त्याच्यामुळंच तासोबाई नाव पडलं असेल या मंदिराला देवीचं. हे पहा ही किती जबरदस्त आहे. हे पहा एकदा. 200 फुटापेक्षा जास्त असेल. आपण सांदणे व्हॅलीपेक्षा म्हणजे जिथं उतरलो होतो ना हे बघा आमचं सगळं मावळं. निसर्गामध्ये आपण बघा आता ह्या तासोबाई डोंगरावर अक्षरशः एक गाय किंवा कदाचित गायीच हे संपूर्ण सांगाडे आहे. एखादा प्राणी आहे नाही, त्याला मोठं फळं शिंग दिसतंय म्हटलं ते गायीच असणार आहे. हे बघा कसं ते आहे. सगळे पार्ट आहेत. सगळे पार्ट बघा सगळं पार्ट आहे. बघा कसं जबरदस्त. माहिती गाय 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 हे खिल्लारे आहे ना सिंग बघा. ही गायीच चेहरा उंच आहे. अख्खं पार्ट आहे सगळं इथं. सगळं गायचा पार्ट आहे. सगळे पार्ट आहे. आपल्याला मगाशी दिसलं नाही का होता मांडी असणार मेलेले इथं सोडून दिले असं. आपण तो निघून आलो आता. मला लक्षात नाही. तासोबाई डोंगराची चढाई यशस्वीपणे केल्यानंतर आम्ही खाली परत निघालो आणि आम्ही आमचा ग्रुपचा जेवणाचा बेत जंगलामध्ये म्हणण्यापेक्षा शेतामध्ये आम्ही चूल पेटवून त्या ठिकाणी करण्याचा बेत आखला होता. आपण जर माझा व्हिडिओ आतापर्यंत पाहता आला असाल तर आपण माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बरं, एक काम करा, एका साईडला मसाला मी पाण्याला रडू नको बाळा. ती पाटी ठेवा पाटील. बरं थोड्या वेळ टाकल्यावर कसं काय व्हायचं. मित्रांनो, मी या ठिकाणी डॅमवर तासोबाई ट्रेक केला आणि या ठिकाणी गावरान कोंबड्यांचा बेत चालू केला. या ठिकाणी जी मजा स्वतः करून खाण्यात आहे जंगलामध्ये आणि असं प्रत्येक जण आज आमचा इथं आचार्य होणार आहे. त्यामुळं काही अडचण नाही. हे फक्त बघणार आणि सांगणार 2 किलो टाका,
तिखट 3 किलो टाका. थोडं ठेवा आता. थोडं मित्रांनो डॅम मध्ये आम्ही आता चाललोय. आम्ही तिकडे पाण्याकडे डायरेक्ट